विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत। सोलापूर येथील धक्कादायक घटना। संचालक मंडळांनी वापरला शिवीगाळी तसेच अपशब्द वापरल्यामुळे जयराम गंभीरे यांच्या हृदयास धक्का बसला आणि त्यांचा जागीच गेला जीव। विश्व 24 न्यूज करिता प्रतिनिधी मुसेब शेख, सोलापूर। गुण राहणार आसरा सोसायटी सोलापूर। दिनांक 30/1/23 रोजी सोलापूर शहरामध्ये उपनिबंधित सहकारी संस्था यांच्या कार्यालयात दुपारी 3 वाजता संचालक मंडळाची सुनावणी होणार होती। त्यावेळेस संचालक मंडळ कोणी हजर नव्हते, परंतु माजी चेअरमन श्री जयराम मुरलीधर गंभीरे व अनिल प्रभू पाटील मॅडम असे 5-6 लोक आणि श्री सभासद नसलेले श्री संकेत किल्लेदार आणि डॉक्टर जोगूर अजून पुन्हा बुलबुले अजून वैरागकर अजून हे आपलं करवंदे हे हजर होते। त्यावेळेला सुनावणीच्या वेळेला जयराम गंभीरे व संकेत किल्लेदार याच्यामध्ये बाचाबाची झाली। संकेत किल्लेदार त्यावेळेला मी तिथं हजर होतो। त्यावेळेला संकेत किल्लेदारांचे रागाच्या भरात अपशब्द वापरले गेले माजी चेअरमनना, की ते म्हणाले की तू गेल्या 10 वर्षापासून चेअरमन होतो, नुसता पैसा खातो, हरामखोर, माजरचोत अशा भाषा वापरल्या गेल्या। त्यामुळं जयराम गंभीरे यांना मनस्ताप झाला आणि आम्ही सगळे केबिनच्या बाहेर आलो। साहेब म्हणाले की तुम्ही शांत राहा नाहीतर बाहेर जावा, ही काही धर्मशाळा नाही। तोपर्यंत आम्ही केबिनच्या बाहेर येईपर्यंत जयराम गंभीरे खाली पडले आणि ते प्राण गमावले। यांच्या आधी पण त्यांचं काय वाद वगैरे झालेला होता? श्री संकेत किल्लेदार हे नेहमी जयराम गंभीरे व इतर लोकांबाबत नेहमी काही भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात। भ्रष्टाचाराचे आरोप अजून सिद्ध झाले नाही, त्यांच्यावर नेहमी उगाच भ्रष्टाचाराचे आरोप करतात। त्यांना विचारा की कुठला भ्रष्टाचार केला हे विचारावा, त्यांच्याकडे उत्तर आहे का हे आपण पाहावं। आणि ते तुमच्या सोसायटीतले मेंबर आहेत का? नाही, सोसायटी त्याची आई मेंबर आहे, पण तो मेंबर नाही आहे। हां, आणि त्याची आई पण चेअरमन 4 वर्षापासून कसं झाली, काय झाली हे कुणालाच माहीत नाही। आयत्या काळात ते चेअरमन म्हणून आम्हाला कळालं की ही बाई चेअरमन झाले, म्हणून तिनं 4 वर्षामध्ये एक मीटिंग नाही, मासिक मीटिंग नाही, ऑडिट नाही 4 वर्षाचं। हे कसं काय चाललंय सोसायटीचं कारभार हे आम्हालाच कळेना झाले सभासदांना। तरी ह्यापुढं ह्या व्हिडिओ कॉन्फरन्सवर तुम्हाला सांगतो की ही गोष्ट पोलिसाच्या निदर्शनावर त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी आणि जोपर्यंत हे पोलीस मैताचे ह्यांनी FIR नोंद होत नाही तोपर्यंत जयराम मुरलीधर गंभीरे यांचे नातेवाईक प्रेत ताब्यात घेत नाही। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।